एकीकडे राज्यभरात ऑपरेशन टायगरची चर्चा होताना पाहायला मिळते आणि मी सध्या सोलापूरच्या माड्यामध्ये आहे. आपण जर पाहिलं तर सोलापूर पुणे महामार्गावर जे आहे ते माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजीराव सावंत यांचं जे आहे ते कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत होताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं एकीकडे टायगर ऑपरेशन सातत्यानं चर्चेत आलं, कशा पद्धतीनं साहेब बघताय? एक मोठं तुमचंच नाव चर्चेत येताना पाहायला मिळते, याच्या अग्रभागी तुम्ही जात. नाही, असं नाही. मी एक पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि माझ्या पक्षप्रमुखांनी माझ्यावरती जी जबाबदारी दिली आणि मी स्वतःला धन्य समजतो की सदर बाबतीत माझ्या पक्षप्रमुखांनी हे ऑपरेशन टायगर करण्यासाठी मला सक्षम मानलं आणि त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या कृपेनं त्यांनी मला जी ताकद दिली, त्या ताकदीच्या जोरावरती हे ऑपरेशन टायगर मी सर्व शिवसेनेच्या माध्यमातून, सर्व कार्यकर्त्यांच्या आणि माझ्या नेत्यांच्या माध्यमातून यशस्वी करू शकलो. ह्याबद्दल मला समाधान वाटतं. पण साहेब, सातत्यानं राज्यभरात सत्ता बदल झाला, त्यावेळेस देखील आपलंच नाव चर्चेत होतं. असं काय डाव नेमके टाकलेत की जे राज्यभराला हादरले गेले, केंद्रात देखील नाव आपल्या चर्चेत येताना पाहायला मिळतं? नाही, अशा पद्धतीचा डाव वगैरे काही नाही. ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो, ज्या ज्या ठिकाणी जनतेच्या बाबतीत किंवा त्या भागाचा विकास होत नाही, त्या बाबतीत मी एक निर्णायक भूमिका घेतो आणि त्या पद्धतीनं घेतलेली निर्णायक भूमिका ही माझे सहकारी आमदार असतील किंवा सहकारी खासदार असतील, माझ्या पक्षातले काही असतील किंवा विरोधातले असतील, त्यांना ती योग्य वाटते. कारण अशी कुठलीही स्वार्थाची भूमिका नसते. सर्वसामान्यांचा विकास ही भूमिका घेऊन मी जातो, म्हणून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. पण एक निष्ठावान खासदार, यंग खासदार म्हणून उमरांजेंपासूनच थेट मतदारसंघापासूनच सुरुवात केली, थेट 6चा टप्पा पार केला. नाही, ते आमच्या पक्षप्रमुखांचं स्किल आहे. ज्या ज्या ठिकाणी योग्य प्रकारे ज्याला ऑपरेशन म्हणणं, ते डॉक्टर नसले तरी डॉक्टरांना जे ऑपरेशन जमत नाही ते आमचे पक्षप्रमुख ऑपरेशन चांगल्या पद्धतीनं करतात आणि त्या ऑपरेशनचा एक भाग म्हणून माझ्यावरती त्याने जो विश्वास दाखवला आणि मला त्याच्यात सहभागी करून घेतलं, तर त्यासाठी जरी माझ्या मतदारसंघापासून चालू असलं तरी हे जवळपास 1-2-3 महिने हे ऑपरेशन चालू होतं आणि सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या होत्या. फक्त आमच्या मतदारसंघातला थोडा विषय मागं पुढं होत होता आणि त्यासाठी माझ्या पक्षप्रमुखांनी माझी निवड केली आणि त्याच्यात आपल्या सगळ्यांना यश आलं. हे 6 खासदार कायम असणार आहेत का कुणाच्या तळ्यात मळ्यात चालू आहे अजून? नाही, अजिबात नाही. तुम्हाला उद्याच चित्र सगळं क्लिअर झालेलं दिसेल. शिवसेनेची ताकद वाढलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही सध्या 1 नंबरचा पक्ष खासदारकीच्या बाबतीत म्हणून गणलो जातो आहे. आज राष्ट्रीय लेवलवरती सुद्धा शिवसेनेचं नाव हे पहिल्या 3 पक्षामध्ये घेतलं जाईल आणि ती भूमिका माझे पक्षप्रमुख 24 तासापैकी जवळपास 20 तास कार्यकर्त्यामध्ये असतात, जनतेमध्ये असतात आणि ज्या ज्या ठिकाणी विकास, ज्या ज्या ठिकाणी तिथं कुठलाही मतभेद न करता स्वतःला झोकून ते स्वतःला देतात. त्याच्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनासुद्धा त्यांच्या माध्यमातून बळ मिळतं. उद्या महाराष्ट्रभरामध्ये हे 6 खासदार सुरक्षा घेऊन येत आहेत. कुठंतरी याच मुद्दा घेऊन संजय राऊत जे आहेत ते, हे बघा, त्यांचं कामच आहे ओरडणे वगैरे वगैरे. जर आता खरं समोरच्या पक्षावर मला बोलायचा अधिकार नाही, माझे वरिष्ठ त्याविषयी बोलतील. कुठं काय तुम्ही सांगितलं तर काय सुरक्षा घेऊन येता येत वगैरे, सुरक्षा घ्यायची गरजच नाही. जे 6 खासदार आले किंवा जे अजून शिल्लक असतील, आता ते प्रत्येकाला वाटतं की माझ्या मतदारसंघामध्ये मी जनतेनं माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे, 20 ते 23 लाखाचा एक मतदारसंघ असतो आणि त्या भागाचा विकास करणं, मोठमोठ्या योजना त्या मतदारसंघामध्ये आणणं केंद्राच्या माध्यमातून ॲज अ खासदार, तर ती भूमिका त्यांना पार पाडायची असते. ते मनाला खात होते की आज जवळपास 2 वर्ष होऊन आली, आम्ही खासदार म्हणून निवडून आलो. आमच्या मतदारसंघाचं तरी आज आमचे उमराजे 7 वर्ष झाले खासदार आहेत, पण त्या पद्धतीचा मोठा प्रोजेक्ट, मोठी यंत्रणा असं कुठलंही त्या ठिकाणी केंद्राच्या माध्यमातून येऊ शकलं नाही, कारण ते विरोधी पक्षात होते. आणि आमचा जिल्हा बेसिकली जर विचार केला धाराशिव जिल्हा, तसं मराठवाड्यातले सगळे खासदार आहेत, काही विदर्भातले खासदार आहेत, तर एक मागासले भागातले ते खासदार आहेत आणि त्या ठिकाणी विकासाची आस घेऊन लोक त्यावेळेस मतदान करतात, भले पार्टी कुठली का असेना. पण जर ते जनतेचा अपेक्षाभंग होत असेल, त्या ठिकाणी विकास जर होत नसेल, तर जनतेच्या मनातला ज्या 23 लाख लोकांनी, मतदारांनी, मतदारसंघानं त्या खासदाराला आपला प्रतिनिधी विकासक म्हणून निवडलेला असतो,
त्यावेळेस तो मनालाही खात असतो आणि कुठेतरी जनतेचं उतराई होण्यासाठी त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे. कुठंतरी सुषमा अंधारे सातत्यानं बोलू लागलेत, कुठं संजय राऊत सातत्यानं मध्ये लांडग्यांच्या टोळीत हे खासदार गेलेत, कसं पाहताय? शेवटी बघा, माणूस आपापल्या अवकातीप्रमाणे बोलतो, आपल्या संस्कृतीप्रमाणे बोलतो. लांडगा, गिदाड, अमुक तमुक जे काही भाषा आहे ती त्यांची संस्कृती आहे. आम्हाला फक्त विकासाची भाषा कळते, जनतेचं सुख आम्ही बघतो आणि आपला भाग असा ह्या विकासापासून वंचित राहू नये ह्याची खबरदारी ह्या खासदारांनी घेतली आणि आम्ही वेळोवेळी घेत असतो. कुठंतरी संजय राऊतांच्याच बोलण्याला कुठंतरी हे खासदार टोचले त्यांना म्हणालाय. नाही, आता त्या खासदारांना विचारा. माझ्यापुरतं जेवढं मर्यादित विषय होता ते मी सक्सेस केलो आहे आणि मी परत उद्या सभागृहाला चाललेलो आहे. साहेब, शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं तानाजी सावंतांची ताकद सातत्यानं समोर येते, तानाजी सावंतांना मंत्रिपद नाही, ते माझे पक्षप्रमुख ठरवतील काय असेल ते. तो माझा भाग नाही. एक पक्षाचा पाईक म्हणून, एक शिवसैनिक म्हणून माझ्यावरती माझ्या पक्षप्रमुखांनी जी जबाबदारी दिली ती यशस्वीपणे त्यांच्या आशीर्वादानं पार पाडली, याच्यात मी स्वतःला धन्यता समजतो. खासदारांना फोडण्यात आले, आमदारांना काय असं? चला, आमदारांना साहेब आज आपण जर पाहिलं असेल तर खासदारांना फोडण्याची मोहीम जी आहे ते तानाजी सावंतांच्या माध्यमातून फत्ते यशस्वी झाले, मात्र आमदारांना फोडलं जाणार का, असं ऑपरेशन टायगर राबवलं जाणार का, या प्रश्नावर मात्र तानाजी सावंतांनी जी आहे ती प्रतिक्रिया देणं टाळलंय. माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रफुल्ल परदेशीसह संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.